चला आज माझ्याकडचे अडेनियम तुम्हाला दाखवते. बघा अडेनियम आहे ना, जास्त उन्हामुळे इथे पिवळेपणा त्याला येत असते आणि ते अशी नरम होण्याची शक्यता असते, म्हणजे खराबही होऊ शकते जास्त ऊन जर एकाच बाजूनं पडली तर. म्हणून तुम्ही काय करा, एखादा कापड ठेवा जास्त ऊन असेल तर त्याच्यावर. ते नाही जमलं तर काय करायचं, अडेनियम आहे ना थोडंसं असं फिरून घ्यायचं, म्हणजे एकाच साईडला त्याला भरपूर जास्त ऊन मिळणार नाही आणि तो असा पिवळा पडणार नाही. तसं तर अडेनियम हा उन्हातलाच प्लांट आहे, याला काही होत नाही. पण खूप जास्त उन्हामुळे थोडाफार परिणाम तर प्रत्येक झाडावर होत असतो. आणि बघा माझे अडेनियम हे एकच आणला होता सुरुवातीला, एकापासून हे असे अनेक तयार झाले, ते पण बीपासून. असं हळूहळू आपलं साम्राज्य झाडांचं वाढत चाललं आहे. बघा आता याला इतके दिवसाची भरपूर दिवसापासून फुलं येत आहे, म्हणून आता फुलाची संख्या थोडी कमी झाली. आणि याचे कोडेक्स पण बघा खूप सुंदर असे तयार होत आहे. जसे मोठे मोठे होतात ना तसे हे कोडेक्सची सुंदरता खूप जास्त वाढते. जेव्हा ह्या प्लॅन्टमध्ये बघा याच्यात लावलेलं आहे ना, याला होलसुद्धा नाही या कुंडीमध्ये, तरी हे 12ही महिने माझं खराब होत नाही, कारण पाणी व्यवस्थित देते मी त्याला. खूप जास्त त्याच्यात जर पाणी साचवून ठेवलं ते खराब होऊ शकते, कारण अडेनियम असा प्लांट आहे भरपूर पाण्याची गरज नसते. हे छोटे छोटेसुद्धा तयार झालेले. आणि फक्त तुम्ही काय करा, आता उन्हाळ्याचे मी दिवसातून एकदा पाणी देते, गरजेनुसार पाणी द्या, कारण ऊन खूप जास्त आहे म्हणून आता द्यावं लागू राहिलं. नाही तर इतर दिवसात एवढं जास्त पाणी नाही द्यावं लागत, म्हणजे पावसाळ्यात तर द्यायचं कामच पडत नाही जास्त, आणि हिवाळ्यातसुद्धा कमी द्यावं लागते, उन्हाळ्यातच द्यावं लागते फक्त पाणी. तरी पण दिवसातून एकदाच देत आहे मी. बघा असा पिवळेपणा येऊ शकतो जास्त उन्हामुळे, कारण या वर्षीची ऊन आहे ना, उष्णता खूप जास्त वाढलेली आहे. आणि हळूहळू एखादं झाडं आपल्याला आवडायला लागते, एक येते आणि हळूहळू त्याचे तयार होतात. सगळे बीपासून तयार झालेले, एकापासून अनेक. इथे बघा मी वेगळा आकार दिला होता दोरीच्या साहाय्याने. आज म्हटलं तुम्हाला माझे अडेनियम दाखवते. आणि एक खूप छान आहे, वेगळ्या फुलांचं आहे, बाकी सगळे एकाच रंगाचे आहे. आणि एकाचं कोडेक्स खूपच मोठं झालेलं आहे आणि त्याचा रंगसुद्धा चटकदार रेड रंग आहे. अशा पद्धतीने तुम्ही अडेनियम तुमच्याकडे पण लावू शकता, कारण उन्हाळ्यात हे सुंदर फुलं देणारे काही झाड आहे. उन्हाळ्यात नाही, पावसाळ्यात भरपूर फुलं येतात याला, परत येत नाही असं नाही. असं तर 12ही महिने फुलं चालूच राहतात, पण उन्हाळ्यात याचं जास्त सीझन असते. बघा हा जरा वेगळा रंग आहे माझ्याकडे, बाकी सर्व एकसारखे वाटतात. अजून काही निघायचे वेगळे रंग जे छोटे लावलेले. कसा वाटलं नक्की सांगा. धन्यवाद.